श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापती समर्थांचे. षडविकारी जिंकले, संसार त्यागले, रात्रींदिन अर्थ झाले, स्वामी भजने सुखाने. स्वामी सुखी तल्लीन वृत्ती, तेने हरली संस्कृती, सर्वांची नाही भीती, सदा चित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन, त्याचे चरित्र कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य, स्वामी सुद्धा नियंती. संसार सोडून वैश्ले गोसावी होऊन ते पाहून कित्येक जण हस्तक तयारते. परी त्यांचा विषाद चित्ती, स्वामीसुतन मानिती, अंगी बांधले पूर्ण विरक्ती, विषय सक्ती नैनिसी. स्वामीसुताची जननी काकूबाई नाम करुणी, तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनावर. मोहावरती सापडले, मायावशे जे झाले, त्याचे प्रपंच वेगळे, गोड काही न लागेची. पुत्र वात्सल्य करून पाही, शोक करती काकूबाई, मुंबईत लवलाही, सुताजवळी पातल. गोसाविनीचे सुत पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवूनी, अंगी टाकले धरणी, बहुत आक्रोश मांडिला. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, ते लागून सावरून धरले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणा ते चुकलो, मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तू गे जननी, मद लागी प्रसवोनी, मान्य झाले त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्ट सांगून. परी त्याच्या या गोष्टी तेच गोडून लागती, म्हणे याची भ्रष्ट मती खचित असे झाली. याही पिशाचबाधा झाली, किंवा कोणती करणी केली, याची सोय पाहिजे पंचाक्षरी आणून. त्या समयी पख्यात चोर यशवंतराव भावसेकर, जयसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. त्यासी घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करती, तरी होय आरोग्य. ऐशी विचार करून पोटी, दर्शन आल्या उठाउठी, सांगितल्या स्वतःच्या गोष्टी, मुळापासून सर्वही. होऊन या दिन वदन, करती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण, पयास सांगावं. ऐकून देव मामलेदार, हसून देती उत्तर, त्याचे पिचाचे लागले थोर, माझोनी दूर न व्हायची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतःकरणी, मन मग ती स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. म्हणे ज्याने वेळ लावले, त्यातील धरावे पावले, येणे उपाय वापले, कार्य होईल. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांचा उपदेश झाले. मठ होता कामाठ्यापुरी, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने. निस्सिम जय स्वामी भक्त, आनंदे भजती नाचत, कुटील जन त्यांती हसत, ढोंग अवघे म्हणती. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती, श्रीचरणा विन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करताती, अनेक प्रकारे दूषण देती, परिशांत चित्ते पराप्रती, उपदेशिनी स्वामीसुत. जे अहंकारी बुडाले, सत्य पथाचरण चुकले, नित्य कार्य ते विसरले, मोहे पडले भजवावे. ऐसे जे मूढ जन, ते भक्त देऊन दूषण, परी तेने अंतःकरण, दुःखित नव्हे तैसेची. तारा नामे त्याची कांता, दहित राता देती स्वामीसुता, परी त्याच्या चित्त दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केली. कोणेके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे, त्यांनी ऐकली वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामी भक्त, गोसावी होऊन राहत, महाज्ञानी असतिते. एक वार पाहती त्यासी, इच्छा झाली नानांची, मग कोणेके समयासी मठा माझी पातली. पाहुणे स्वामीसुता परती, आनंद नाना चित्ती, प्रेमानंद चरण बंदिती, सवन करती त्यांचे. स्वामीसुत त्यासी लावलेले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले रजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामीचे शिष्य करून, वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करोनी, ती अर्पवा श्रीचरणी अक्कलकोटी पातळी. पत्रिका श्रीचरणी अर्पली, स्वामी मूर्ती आनंदली, समर्थ त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगरा वाजविता जोशी, हसू आले समर्थांची, पाहुनिया स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामीसुत श्री सानिध्य भजन करती, कीर्तिनी आनंद नाचत. लोकलज्जा सोडवणी, लोकोपवादाचे मानी भय, तो भक्त करील काय. प्रेमानंद चित्त नव्हे, भजनी मन नागेना, श्रीविज जन नाना रीते निंदास्तुती करतात. खेदानंद मानित चित्ती, चित्तावृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करती, स्वामीसुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होते, विजयसिंह नामे भक्त, गोट्या खेळत त्या सवयी. ऐसे स्वामीसुतांचे मत, परी दिसे आधार रहित,
सत्यासत्य जाणती समर्थ आपण ते अज्ञान. स्वामित्व दिवसेंदिवस स्वामी भक्ती करती विशेष, जन लाविती भजनास कीर्ती ध्वज उभारिती. माना माझी धरून कामाना, कोणी येते दर्शना, त्याचे समर्थ करती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्याप्रती मनातली खून सांगती, ऐकून जन चकित होती, वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले तिथे आनंदे. राणीची आज्ञा वाचून दर्शन नोही कोणा लागून, ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवे उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन, जे करुणा रसे भरले पूर्ण, ऐकून आतन राणीने हा समर्थांचा निस्सेव भक्त. आनंदे भजन नाचत समर्थ दर्शनाची धरीत, दृढ इच्छा अंतरी, सेवकाशी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊन ते अवसरी, त्या साधूचे मंदिरे प्रार्थनीय आणावे. ऐशी राणीची आज्ञा होत, सेवके धावले तत्वत, प्रार्थनीय स्वामी सुता मंदिर माझी आणले. पाहुनिया समर्थांचे उल्हासरी सुतांची मानसी, धावून वेगासी मिठी चरणी घातली. सद्गीत अंतःकरणी चरण शाळीले नेत्राश्रूंनी, ध्येयबाण गेले विसरुनी, स्वामीपदी चुकावलं. बाळ चुकले मातेसी, ते भेटले बहुत दिवशी, मग त्याच्या आनंदासी पारावार नसेची. निश्चित पाहुनी आनंदले समर्थांचे मणी, कर फिरवी मुखावरुणी, हस्त धरुणी उठविले. अक्कलकुटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परिसमर्थांची खरी प्रीती स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहून दुष्ट होय त्यांचे मन, द्वेषपूर्ण करतात. काही उपाय करून फिरवणे समर्थांचे स्वामित्वावर प्रेम कमी करू पाहतात. स्वामीसुत रात्रंदिन समर्थ पुढे करते भजन, पाय कडवा घालून प्रेमरंग नाचते. एके दिवशी समर्थ बसेल असतो आनंदात, स्वामीसुत भजन करते पाय कडवा घालून. अशी वेळ साधूनी समर्थला सांगितली दुर्जनी, स्वामीसुताची करणे योग्य नसे सर्वथा. बसेल असता आपण पाय कडवा घालून, हा नाचतो काय म्हणून आपले अपमान करावा. परकी आणि निजसुत समान लिखितेचे सत्य, ते सर्वांशी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता कडावा काढवणी मग नाचवे तो भजनी, ऐसे आज्ञा सुताला कुणी केली ते मरते त्यावेळी. तोची उठले कित्येक जण, कडावा घेतला काढून, स्वामीचा अपमान केला ऐसे प्रकारे. पाहुणे ऐशी परी खिन्न झाला सुतांतरी, काळ जातो पोचरी सुरी अपमान दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख दिवस अपमान, उतरे सुतांचे वजन निश्चित झाले सत्वर. त्याशी होते जे वैरी, ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडबरी, अभिमान उतरला. हा सोमग स्वामी सुद्धा ते स्थळी सोडून त्वरित नगरा बाहेर येत, मार्ग धरती मुंबईचा. अपमान दुःखी दुखावला, अंतरी बहुत खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याते दुखवती अंतर, ते दुःख जन्मभर त्याच्या मनी चाचत असे. त्या दुःखे उत्तरोत्तर शिनजला स्वामी कुमार, दुःख करे दिवस रात्र चेन्नैसी क्षणभरी. त्याची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांत. स्वामी जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांत. म्हणे कृपा करुणी सुताचे आणावे या ठाई, कृपादृष्टी पाहून या आरोग्य त्या करावी. मग समर्थ त्या अवसरी मुंबईच्या पाठवले सेवेकरी, म्हणती सुताची तत्वरी माझ्या मान्यता आणावी. परिसुद्धा त्या संगती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चरत असे. सेवेकरी परतुनी आले, समर्थांचे वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठवले, त्याची ती गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालून या पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीजुत्व पाहती अक्कलकोटे आलं नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चाललं. शेवटी बोललेले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ, ठेवली ती उडोकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समर्थ स्वामीजुत्ता परितो न आला अक्कलकोटा, जीवत परवा न केला. आचरावाडला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला, ते कैलासवास सर्व लोक हळहळतील. त्या समयी मुंबईत त्याचे जे शिष्य होते, त्याशी झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती, धरणीवर अंग टाकती, पुन्हा संख्येने बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माधुरी सत्वर मुंबईहून आली तार, झाला समाचार स्वामीसुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगराशी, चेन्न पडे काकोबाईचे पुस्ती समर्थ क्षणोक्षणी. न काकोबाई सत्वर जवळ केले मुंबापूर, तेच समजला समाचार पत्र पावला आत्मज. निजपुत मरणार्थ वार्ता ऐकून करती आकांता, तो दुःखदय समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकोबाईचं अक्कलकोटी लवलाही, परतुनी आल्या पाही, बोलायला काय समर्थांत. सुद्धा आपला भक्त असे ना, अकाली पावला का मरण, मग स्मरती जे चरण, त्यांचे तारण कैसे होय. समर्थ बोलले ते असे, उल्ल गेले आमची नागनेसी, संधी सापडली काळसी, उडून बळायचे मग नेला. पुत्रशोक करून दुःख केली रात्रंदिन, समर्थ याचे समाधान परोपरी करत असे.
नरजन्म येऊन सत्य भक्ती केली कनिष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीचे भगवती नसे काय निश्चिती ज्याचे असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तैसीची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवादिन दुस्तर ख्याती झाले सर्वत्र कीर्ती राहिली स्वामित्वाच्या गादीवर कोण नेमावा अधिकार अशा प्रश्न एका वाचली नुसती सेवेकरी समर्थांत ती कथा रसळ अत्यंत वर्णिले पुढती अध्यायात श्रोते होऊन सावध चित्त अवधान द्यावे कथेचे जय जय श्री भक्त पालका जय जय अजी परममंगला विष्णू श्री शंकर विमला कीर्ती परसव सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समस्त भाविक भक्त परसत सप्तोद्या गोढा शुभम भवतु जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ